वारंवार सर्दी खोकला होतो बाळांना किंवा बारीक सारीक गोष्टी ज्या उद्भवतात, तर यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत का? आहेत 100%. पण हे उपाय आहेत ते अगदी नवजात बाळ आहे, 6 महिन्यांच्या आधीचं बाळ आहे किंवा 1 वर्षाच्या खालचं बाळ, त्यांच्यावर केले जाऊ नयेत. कारण ती बाळांचं वजन, त्यांची रोगप्रतिकार शक्ती अगदीच डेव्हलप होत असते. त्यामुळे त्यांची जर रोगप्रतिकार शक्ती नसेल तर ते त्या इन्फेक्शन सोबत फाईट करू शकत नाहीत. मग त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण जर बाळ मोठा आहे, 1 वर्षाच्या 2 वर्षांच्या पुढे आहे, तर मग तुम्ही नक्कीच घरातलं काही उपचार म्हणजे हळदीचं दूध असेल किंवा काही घरातला काढा असेल, तुळशीच्या पानांचा काढा असेल, हे सगळं तुम्ही ट्राय करू शकता. त्यासोबतच गरम पाण्याची वाफ ह्याने सुद्धा नेझल कंजेशन खूप चांगल्या प्रमाणात क्लिअर होतं. ते एक महत्वाची गोष्ट आहे. ब्रेस्ट फिडिंग सुद्धा एक महत्वाची औषध म्हणून आपण म्हणू शकतो, कारण त्यामध्ये सुद्धा अँटीबॉडीज म्हणजे जे रोगप्रतिकार शक्ती बाळांना प्रोव्हाइड करणार आहेत ते खूप चांगल्या अमाऊंट मध्ये मुलांना देत असतात आणि त्याने सुद्धा मुलांची इम्युनिटी चांगली बिल्टअप होत असते. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग सुद्धा एक औषध आहे. त्यासोबत मग नाकात टाकायचे नेझल सलाईन ड्रॉप्स आपण देत असतो पेशंट्सना, त्यावेळेला ते सुद्धा ते घरगुती चालू करू शकतात की बाळाला नोज ब्लॉक आहे, दूध पित नाहीये, मग त्यावेळेला तुम्ही ते इन्स्टिल करू शकता. ते अगदी हार्मलेस असतात, त्याचा काही साईड इफेक्ट नसतो आणि तुम्ही ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन सुद्धा चालू करू शकता.